23 आणि 24 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विदर्भ आणि मराठवाडा दौरा। अमित शहा संभाजीनगरमध्ये घेणार विदर्भ मराठवाड्यातल्या नेत्यांची बैठक। फडणवीस, बावनकुळे, भूपेंद्र यादव उपस्थित राहणार। माहितीचे सहयोगी आमदार असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता। त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची शक्यता। शिवसेना आमदार भरत गोगावलेंची एसटी महामंडळ अध्यक्षपदी निवड होणार। सूत्रांची माहिती, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पद मिळत असल्यानं गोगावले पद स्वीकारणार का याकडे लक्ष। अजितदादांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून फेसबुक हॅक झाल्याची जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवली। राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जेंचा दावा, सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाईची ही मागणी। बुलढाण्यात रोड शो दरम्यान युवकांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे। वादग्रस्त वक्तव्यानंतरही रामगिरी महाराजांना पोलीस सुरक्षा पुरवल्याचा केला निषेध। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं राज्य सरकारचं आश्वासन, मात्र आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।